नमस्कार, श्री स्वामी समर्थ. 28 ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे आणि त्यामुळे राखी कोणत्या काळात बांधायची आहेत त्याच्यासाठी 3 शुभ योग दिलेले आहेत, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रा आहेत का, तर नाही. सूर्य उदयाच्या आधीच जे आहे त्या भद्रा संपणार आहेत, त्यामुळे दिवसभर आपण कोणत्याही वेळी राखी बांधू शकतो. परंतु 3 असे शुभ मुहूर्त आहेत ज्यामध्ये आपण राखी बांधल्याने नक्कीच आपल्या भावाचं जे आहे ते भवितव्य उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे ते कोणते आहेत चला जाणून घेऊया. त्याचबरोबर चंद्रग्रहण सुद्धा आहे, पण ते भारतात दिसणार नाहीये, त्यामुळे कोणताही नेम पाळण्याची गरज आपल्याला नाहीये. राखी पौर्णिमेच्या दिवशी आपण दिवसभर भावाला राखी बांधू शकतो, पण या 3 शुभ मुहूर्तापैकी आपण बांधूया. तर सगळ्यात पहिला जो आहे तो आहे सकाळी 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत किंवा 9:45 तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. दुसरा जो अभिजित मुहूर्त आहे 12:03 ते 12:53 हा अभिजित मुहूर्त आहे. या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. आता संध्याकाळचा जो मुहूर्त आहे तर तो आहे 7:13 ते 9:30 वाजेपर्यंत हा असणार आहे. यावेळी सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. राखी बांधत असताना कोणत्याही काळ्या कलरची किंवा अशा पद्धतीची राखी बांधू नये. तुम्ही लाल कलरची, केसरी कलरची, पिवळ्या कलरची, हिरव्या कलरची अशा पद्धतीने राखी बांधू शकतात. ते अत्यंत शास्त्रानुसार उत्तम मानण्यात आलेलं आहे. यावेळी जर आपण राखी बांधली तर आपल्या भावासाठी सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होत असते. त्याचबरोबर राहू काळात जे आहे कोणती पूजा केली जात नाही किंवा राखी सुद्धा बांधल्या जात नाही. त्यामुळे राहू काळाची जी वेळ आहे ती सकाळी 10:10 तसेच दुपारी 12:02 असणार आहे. त्यामुळे या काळामध्ये राखी बांधू नये. अशा पद्धतीने तुम्हाला राखी कधी बांधायची आहे हे कळालेच असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.